इथपर्यंत आलात त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय जो घेतला तो केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी, देशहिताची घोडदौड जी चालू आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राची घोडदौड जी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, ह्याला प्रभावित होऊन मी हा निर्णय घेतलेला आहे. दुसरं, कार्यकर्त्यांची जाण राखणारा हा पक्ष आहे असं माझी समज आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना चांगला न्याय मिळेल हा त्यातलं मेन उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थाचा काही संबंध नाही. व्यक्तिगतरित्या मी कुठलीही गोष्ट कुणाकडे मागितलेली नाही, दिली तरी मी घेणार नाही. आणि मी कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही हे मी आधीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळं व्यक्तिगत स्वार्थाचा काय प्रश्न आला? मी कुणाकडे कुणाच्या दारात जाऊन बसत नाही कधी, हे मला द्या ते मला द्या. परंतु कार्यकर्त्यांचे जे प्रश्न आहेत, लोकांचे जे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी मात्र मी निश्चितपणानं सत्ताधाऱ्यांचा वापर करीन. लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, दुःख, दारिद्र्य, उपेक्षा, अंधश्रद्धा, गरिबी, जातीय व्यवस्था दूर करण्यासाठी मी या सत्तेचा वापर करेन. अजितदादा हे आदरणीय नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय झाला असता. मी जर अन्य कुठल्या पक्षात इथं जर झाला, मी कार्यकर्त्यांचा विचार करून हा निर्णय घेतला की महायुतीमध्ये सत्तारूढ पक्षाच्या आमदाराला 50% आणि दुसरे जे 2 घटक पक्ष आहेत ज्या आमदाराच्या व्यतिरिक्त, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मुश्रीफ साहेब हे राष्ट्रवादीचे असतील तर भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेना शिंदे साहेबांच्या ह्यांना 25% वाटा हा सत्तेत मिळतो, निधीत मिळतो. आज 25 वर्ष झाली आमच्या कार्यकर्त्यांना 1 रुपयाचा निधी मिळालेला नाही. काय आम्ही अमरीश कुठं प्रयत्न करून आणू तेवढाच हे. परंतु एक गोष्ट मला खूप अभिमान आहे, मी आमदार होतो, मी पत्र दिली, लोकांना कामं दिली. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे मी कधी बघितलं नाही आणि अतिशय निस्वार्थीपणानं या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मी काम केलं. मला संधी मिळाली ती ग्रामीण भागाची, जिल्हा परिषद पंचायत समितीतून. मी ग्रामीण भागामध्ये 35 वर्ष पंचायत समिती सोडली नाही. मंडलिक, मुश्रीफ, राजे सगळी उलटी असताना. ह्याचं कारण काय की ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी आणि उपेक्षित जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. मला अभिमान वाटतोय की मी एक साधा जॅगरी प्रकल्प काढला, त्याला 14 कोटी रुपये जनतेनं दिले मला आणि ते 10,000 हजार रुपयाच्या शेअर्समध्ये कोणी हमाली करणाऱ्या माणसांनी दिले, कुणी शेतमजुरांनी दिले, कुणी विधवा शेतमजूर महिलांनी दिले आणि दलित समाजाच्या गरिबांनी तर लक्षणीय शेअर मला दिले. माझा संपर्क त्यांच्याशी झालाय कायम, म्हणजे माझं कुटुंब असल्यासारखे ते लोक आहेत आणि त्यांच्या हितासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावीन आणि लावणारच आहे आणि लावलेलंच आहे आजपर्यंत. हा माईक तुम्ही इथं ठेवलेला आहे, ह्याचा गुणधर्म काय? इकडं बोललेलं तिथं रेकॉर्ड करणे हे त्याचं गुणधर्म, किंवा तिथं संकलित करणे. माणसाचा जमिनीचा मालक बदलला, माईकचा मालक बदलला, गुणधर्म बदलत नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत आम्ही झगडत आलो, लढत आलो. फडणवीस साहेबांना निश्चितपणानं वेळ आली तर मी अगदी व्यवस्थितपणानं सर्वसामान्य जे कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी आहे, जो अल्पभूधारक आहे, ज्याची जनावरं त्याच्या जमिनीवर अवलंबून आहेत. आज 19 लाख लिटरचं संकलन होतंय कोल्हापूर जिल्हा
दूध संघाचं, हे शेतकऱ्याच्या कष्टातून म्हणजे सकाळी 6:05 पासून उठून धारा शेण घाण करणाऱ्या आणि वैरण काढी करणाऱ्या कुटुंबाकडून हे संकलन होतंय. परंतु वैरणीच्यासाठी पाण्यासाठी हे शेतकरी सगळे अवलंबून आहेत शेतीवर आणि त्यामुळं ह्या शेतकऱ्यांचं नुकसान कदापि होऊ द्यायचं नाही हे माझं धोरण आहे आणि ते कायम राहील. 100% आहे. मी जिल्ह्याचं राज्याचं बोलत नाही, परंतु कागल तालुक्यामधल्या मार्गाला माझा 100% विरोध आहे. शेतकऱ्यांची जर अनुमती असेल तर ह्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मार्गाला माझा विरोध आहे. कारण इथं अल्पभूधारक जमिनी आहेत. 4 पिढ्या या ठिकाणी ह्या जमिनी सपाटीकरण करणे, तिथं नवीन विहिरी काढणे, नवीन मोटर पंप बसवणे, पाईपलाईन घालणे, हे सगळ्या गोष्टी करून आज कुठंतरी लोक सुखाचे 2 घास खातात. याला खूप मोठी तपश्चर्या आहे. 100 वर्षाची तपश्चर्या आहे जनसामान्यांची. सरकारचं मोठं योगदान आहे याच्यामध्ये इथपर्यंत शेतकरी पोहोचवण्यामध्ये आणि ह्याची कुठेतरी नोंद सरकारकडे राहावी यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. संजय बाबांचं नाळ जोडलेले आहे, शेतमजुरांची नाळ जोडलेली आहे. जे निर्णय घेतले ते शेतकऱ्यांसाठी असतील, ग्रामीण भागातील लोकांसाठी असतील. मात्र संजय बाबांनी एखादा निर्णय घेतला की त्याकडे संशय वृत्तीने का पाहिले जाते. आता देखील तुम्ही निर्णय घेतला, त्याच्यावर देखील चर्चा आहे. अमरीश गाडगेंना यावेळी त्यांना प्रमोट पुढच्या वेळी करायचा असेल म्हणून भाजपमध्ये गेले. का संशय वृत्तीने बघितलं जातं? हे बघा, मुलाविषयी आस्था असणं हे स्वाभाविक आहे. माझी आस्था आहे त्यांच्याविषयी. अमरीश 2 वेळा निवडून आला, दोन्ही वेळेला सत्तारूढ पॅनलच्या उलट निवडून आला. हा मी निवडून आणला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं निवडून दिला त्याला आणि त्यासाठी रात्रीचा दिवस आमच्या कार्यकर्त्यांनी केला. आमच्या बरोबर जे लोक आहेत, शिक्षक बँकेचे लोक असतील, तुमच्या कर्मचारी पतसंस्थेचे लोक असतील, आमचे कार्यकर्ते असतील, गावागावातनं माझे अनेक वर्षाचे संबंध अनेक लोक असे आहेत. मी जर स्वार्थ साधला असता ह्या लोकांनी मला प्रतिसाद दिला असता का? मला साधं सांगा. मी जरा जरी आयुष्यामध्ये ह्यो पंचायत समिती मेंबर होता त्यावेळेला मी वालवालकरनं सभापती केलं. हा पंचायत समिती मेंबर होता त्यावेळेला आरक्षण नसलेल्या ठिकाणी एका ओबीसी माणसाला मी उपसभापती केला गंगाधरेंना. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे केलेले त्याग आहेत हे सोयीनुसार सगळे विसरतात. कोल्हापूर मी 6 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. माझ्याकडे पाठ फिरवत होते कारण मोडक्या कुपावरच लोक पाऊल देतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 प्रभावी गट होते. दोन्ही गट आमचे मंडलिक साहेब, मुश्रीफ आणि राजे यांच्या बाजूने राहायचे. माझ्या बाजूने एकदाही कधी कुठला गट आला नाही. हे कशामुळे आहे तर आम्हाला मोडका बाजार समजायचं, परंतु जनतेनं मला उचलून धरला आजपर्यंत म्हणून आम्ही जिवंत आहे. म्हणजे आणि तुम्हाला खुलासा पाहिजे याच्यातला त्या तुम्हाला सगळं एक एक करून सगळे खुलासे देतो. महाडिक साहेब आणि बट्टी साहेब हे कायम एका बाजूने राहिले यांच्या कुणाच्या मुश्रीफांच्या. आज महाविकास आघाडी महायुती वगैरे सगळं बोलतात, परंतु ज्या वेळेला वेळ येते, मी इतक्यांदा निवडणुका लढवल्या, टाऊ फोडून हे खुटावरचे कावळे जे आज ओरडायला काव काव करून एकदा तरी समर्थन द्यायला आले होते काय? रांकीनं उभा राहून कुठलं पाकिटं गोळा करतो ते ह्याचे पुरावे देतो मी तुम्हाला. आणि पक्षाची निष्ठा आम्हाला सांगतात. आमची निष्ठा पण आहे, माझ्यावर उपकार आहेत शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे. मी आमदार असताना नागपूर अधिवेशनाच्या वेळेला मला मनोहर जोशी साहेबांनी बोलवून घेतलं आपल्या दालनामध्ये आणि सांगितलं की तुम्हाला मंत्री करायला सांगितलं साहेबांनी. मी तिथं त्यांच्या पाया पडलो. म्हटलं साहेब मी पाया पडतो, मला मंत्रीपद नको, माझ्या लोकांची कामं करा. नागनवाडीचं धरण त्या त्यागातून निर्माण झालं. बाणग्याचा पूल जो निर्माण झाला तो त्या त्यागातून निर्माण झाला. कागलचा एसटी स्टँड आणि मुरगुडचा एसटी स्टँड
ह्याचे जे जीर्णोद्धार झाले त्या काळामध्ये त्याच्या आधीही झाले नाहीत आणि नंतरही झाले नाहीत, हे त्या ताग्यातून निर्माण झाले. म्हणजे मी जर स्वार्थी असतो तर मंत्रिपदाला मी नाही म्हटलो असतो काय, मला एक प्रामाणिकपणानं सांगा. परंतु आम्ही प्रामाणिक आहे. आमच्या जे लोक आपल्याला जिनी उभं केलं, ज्या लोकांनी आपला सांभाळ केला, जे लोक मला तोडवायला बघायचे त्या वेळेला त्या लोकांनी खांद्यावरच नाही घेतलं, ते माझे सर्वस्व आहेत. आणि त्या सर्वस्वाचं कल्याण व्हावं म्हणून साहेब मी हा निर्णय घेतला. आणि देश प्रगतीकडे वाटचाल करायला लागलाय, प्रगतीकडे वाटचाल करतोय. 5 ट्रिलियनची इकॉनॉमी म्हणतात. आज 40 वर्षामध्ये भारत देश हा ह्याच्यामध्ये महासत्ता होईल जगामध्ये. आम्ही ते दिवस बघायला असणार नाही, परंतु त्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या देशाचं समर्थन करणारा आम्ही होतो. म्हणून माझे अनुयायी निश्चितपणानं माझी आठवण काढतील याची मला खात्री आहे. बाबांची आणि आता या पुढच्या काळात कशी जाणार आहे? 100% राहणार, का राहू नये. आणि मुश्रीफसारखा काम करणारा माणूस आणि लोकाला वेळ देणारा माणूस म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला. मला काय तिने उचलून दिलंय आणि देणार आहेत म्हणून मी काय त्यांना पाठिंबा दिलेला नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये पर्यंत सुद्धा जोपर्यंत ते लोकहिताची कामं करतात तोपर्यंत माझं त्यांना समर्थन राहील. शक्तीपीठ संदर्भातला आपला जो विरोध केला आहे का, त्यात आज जो काही मोर्चा निघाला त्यामध्ये देखील तुम्ही दिसला नाही, खरं तर सक्रिय शक्तीपीठच्या विरोधात? नाही, मी काल रात्री उशिरा आलो मुंबईहून. मला तेवढी शक्ती राहिलेली नाही. म्हणजे तेवढं नैसर्गिक माझी तब्येत चांगली नसती, तेवढी ती निसर्गाची देणगी मला नाही आहे. आणि त्यामुळं मी आज आपले पत्रकारांनी मला बोलवले म्हणून यांनी सांगितलं होतं धनराजनी, परंतु सकाळचं यायला मी टाळलं, तेवढ्यासाठी टाळलं. संध्याकाळी म्हटलं मी येतो जरा रेस्ट घेऊन, एवढ्या उद्देशानं. आणि मला काय मोर्चामध्ये गेल्यावरच माझं त्याला समर्थन आहे असं काय कुणी समजायचं कारण नाही. माझी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. उद्धव ठाकरे हे आदरणीय आहेत, चांगले आहेत, त्यांना कसलंही मी नाव ठेवणार नाही. परंतु मला वाटलं की मोदी साहेबांची जी प्रगतीची दिशा आहे ही देशहिताच्या दृष्टीनं आहे, शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं आहे, जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीनं आहे. आणि त्याचे निर्णय म्हणजे गरिबाला मोफत धान्य देणे वगैरे हे जे निर्णय आहेत हे जलकल्याणकारी आहेत. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या इतर पण संस्थेच्या निवडणुका, या काळामध्ये बाबांची भूमिका काय राहणार आहे? पक्षासोबत राहणार आहे की तुमचं गटतटाचं राजकारण जे आहे ते काय राहणार? हे बघा, तुम्ही जर जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ याचा जर विचार केला तर तिथं कधीही पक्षाभिदेशानं निवडणुका लढवल्या जात नाही. साखर कारखान्यांमध्ये पक्षाभिदेशानं निवडणुका लढवल्या जात नाहीत. सहकारात पक्ष नाही आहे, तेवढा नाही आहे. पक्षानं जर भूमिका कुठली घेतली तर त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर मी राहील. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर तुम्ही पक्षप्रवेश केल्यापासून कार्यकर्त्यांना काही संधी देतो असा शब्द दिलेला आहे. कार्यकर्त्यांना 100% संधी मिळणार. सगळ्या शासकीय कमिट्यांच्यामध्ये संधी मिळेल, तुमच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये मिळेल, सगळंच मिळणार आहे. परत निधीमध्ये वाटा मिळेल. आता धनराजचं उदाहरण घ्या, मी माझ्या वन्हाळीतल्या संस्थेचा ठराव यांच्या मिसेसला दिला. ह्यांना का दिला नाही तर जनरलमधनं जागा मिळेल का नाही ह्याची गॅरंटी नव्हती मला. यांच्या मिसेसना देऊन त्यांना मार्केटिंग फेडरेशनवर निवडून आणलं. अर्थात त्याच्यामध्ये अजितदादांचं मोठा वाटा आहे, त्यांची मदत मोठी झालेली आहे. आणि म्हणजे कार्यकर्ते कसे एस्टॅब्लिश होतील, त्यांना कशा संध्या मिळतील हे मी आयुष्यभर बघत आलोय. नाना कांबळे आमचे ह्याच्यामध्ये आहेत, मार्केट कमिटीत आहेत. रणजितराव मुडुक्षवाले हे बिद्री कारखान्याचे संचालक आहेत. आप्पासाहेब पाटील बिद्री कारखान्याचे संचालक आहेत. अशा अनेक ठिकाणी लहान सहान कार्यकर्त्यांना, चांगल्या लेवलच्या कार्यकर्त्यांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला. हे बघा काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी अतिशय ऋणी आहे. भारतीय राजघटनेला दिलेले जे अधिकार आहेत आपल्या सगळ्यांना, त्यातून
म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच हा सगळ्यांना दिलेला अधिकार आहे आणि ह्या अधिकारामुळं आपण बोलत असतो. परंतु प्रत्येकानं फ्रीडमचा अर्थ कुठंपर्यंत ते ताणावं हे जर जेनं त्यानं ठरवायचं आहे. तर बोंडे साहेबांच्या विषयामध्ये मी काय बोलू इच्छित नाही. बाबा तुम्ही शिवसेना सोडल्यानंतर स्थानिक नेते हे बघा, कावळ्या शापानं काय मरत नसते. खुट्टावर जे कावळे ना काव काव करायला काही लागत नाही. काय माझा स्वार्थ आहे मला सांगा. ह्याच्यामध्ये मी काय स्वार्थ साध्य केला हे ना, हे बोलल्याशिवाय ही जगू शकत नाहीत अशी जी अवस्था आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल मला अनुद्गार काढायचे नाहीत, त्यांच्याबद्दल वाईट काय बोलायचं नाही. परंतु तिने सुद्धा भान राखायला पाहिजे ना कुणाबद्दल आपण बोलतोय, काय बोलतोय. तिनेच आता एक बोललं ते शेतकरी संघटनेत मी प्रवेश केला. शेतकरी संघटनेचा मी आधार घेतला होता जोरून. राजू शेट्टींची चळवळ ही जोरात होती त्यावेळेला. मी ज्या वेळेला काँग्रेसमधनं उभा राहिलो होतो त्यावेळेला शिवसेनेला 3,000 मतं पडली होती शिवसेनेच्या उमेदवारांना. आमचे शत्रू हे बलाढ्य होते. 4 कारखाने माझ्या विरुद्ध होते. म्हणजे बिद्री, मंडलिक, राजेसाहेबांचा, तो ह्याचा संताजी नव्हता त्यावेळेला, आजरा कारखाना आणि हा आपला नलवडे कारखाना, हा हे सगळे कारखाने माझ्या विरोधात होते. मग ह्या कारखान्यांच्या विरोधासाठी मी सुद्धा शेट्टी साहेबांना बऱ्याच वेळेला साथ दिलेली होती. 3,000 पेक्षा जास्त मतांची बेरीज हिची होईल ह्या अभिलाषेनं मी त्यांची मदत घेतली होती. माझ्याकडे ना धन, ना संपत्ती, ना सत्ता, मला फक्त गरिबांचा आशीर्वाद, एवढ्यावर मी आयुष्यभर लढाया केल्या. आणि जेने किल्ल्यातनं जन्मभर बसून काढले तिने आता आमच्यावर बोलावं, कशाला बोलायचं. बाबा तुम्ही उद्धव ठाकरेंशी काय चर्चा केली का भाजपने आधी किंवा नाही. विधानसभेमध्ये देखील तुम्ही मुश्रीफांना पाठिंबा दिल्यामुळे कुठंतरी नाराजी दिसून होती संपूर्ण पक्षामध्ये? नाही, हे बघा, उद्धव ठाकरे साहेब हे सज्जन माणूस आहेत, अतिशय चांगले आहेत. त्यांना मी काही कल्पना दिलेली नाही आणि म्हणजे जाऊन काय सांगायचं हे मलाही अडचण होती. त्यामुळे मी साहेबांना काय बोललेलं नाही. मला अपेक्षा होती की त्याच वेळेला काहीतरी ऍक्शन होईल म्हणून, पण मी कुठल्या पदावर वगैरे नसल्यामुळं मला माझ्यावर कुठली ऍक्शन घेतली नसावी तिने. त्याबद्दलही मी आभारी आहे त्यांचा. पण त्यांच्याविषयी काही वाईट किंवा कोणाचा द्वेष, कुणाला कमी लेखून असा नाही. एक जो प्रवाह चाललाय विच इज लिडिंग दी कंट्री म्हणजे टुवर्ड्स प्रोग्रेस, इकडं आपण वाटतंय भागीदारी करायची, एवढ्या उद्देशानं मी हे केलंय. आणि आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप चांगले दिवस येतील अशी मी या गोष्टीचा मी आशावादी आहे. हसन मुश्रीफ साहेबांनी कागद तालुक्यामध्ये अतिशय जे काय करता येईल या ह्याच्यामध्ये ते मी जरूर करीन. मी माझे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी मी तसा एखादी गोष्ट डोक्यात घेतली की कुणाची पर्वा करत नाही. मला बऱ्याच धमक्या आल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या. फायनान्स बंद करतो, आमच्या कारखान्याला फायनान्स ह्याचा आहे, MSC बँक आणि KDC बँकेचा. मला काही वरिष्ठ नेत्यांनी धमक्या दिल्या होत्या की फायनान्स बंद करू. मला प्रलोभनं दिली गेली, परंतु मी कुठलेला न जुगारता, शाहू महाराज एक सज्जन आणि चांगले व्यक्ती आहे, गादीबद्दल आदर आहे मला, म्हणून शाहू महाराजांचा प्रचार करायचा मी निर्णय घेतला. फायदाच करून घ्यायचा तर मी खाजगीत जाऊन ह्याची भेट घेऊन आलो नाही. कुणाची? एकनाथ शिंदे साहेबांची. काही लोक जाऊन आले ना, कुणाची नावं घेत नाही मी, पण खाजगीत एकनाथ शिंदेची भेट घेऊन आलो नाही मी. हाय ना, महाराजांशी प्रामाणिक राहिलो. महाराजांनी मला दिलं त्यापेक्षा खूप जास्त दिलं असतं तिकडनं.
एवढं पटतंय का नाही? आता मुंबईत का खरं बोलायचंच नाही? नाही, पण आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, कोण नेते होते, त्यांची नावं काय? नाव नाही सांगता, नाव सांगणं चुकीचं आहे. बाबा, भुजबळच्या संदर्भात आता हे ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला पाहिजे असेल तर मी नाही ऑफ द रेकॉर्ड प्रूव्ह करून देतो. ऑफ द रेकॉर्ड तुम्ही मला सांगा, तुम्हाला मी प्रूव्ह करून देतो, एवढंच सांगतो. बाबा, मुंबईत हा पक्ष नेत्यांना आणून काही असा कार्यक्रम होणार आहे का जेणेकरून कार्यकर्त्यांना देखील आमचं तसं मला आदरणीय बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा आणि देसाई साहेबांनी काल मला सांगितलेलं आहे की तारीख लवकरची घेऊन आपण एक तिथं मोठा जाहीर कार्यक्रम घेऊया म्हणून. तर वरिष्ठ नेते ज्या वेळेला तारीख देतील त्यावेळेला घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. होय, भाजप कार्यालयात जाऊन आला का? भाजप कार्यालयात जाऊन येणार आहे. ते मला थांबायला सांगितलं तिने, म्हणून मी गेलेलो नाही. आणि नंतर मी जरा 2-3 दिवस नाही आहे इथं. 22 तारखेला वाढदिवस आहे माझा. मी 2-3 दिवस थांबणार नाही इथं. आणि नंतर आल्यानंतर भाजप कार्यालयात जाणार, सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांना भेटणार. आज धनंजय महाडिक साहेबांना भेटणार आहे. नाही, मगाशी साहेब सांगितलं आपल्याला मी की पक्षान्वेषानं निवडणुका लढवल्या जात नाहीत सहकार्यातल्या. परत पक्षानं जो भूमिका घेतली त्या भूमिकेबरोबर आपण राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.